शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामिनानंतरही जेलमध्येच मुक्काम। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं म्हात्रे आज उद्या कारागृहातच राहणार। आज आणि उद्या सुट्टी असल्यानं आणखी 2 दिवस तुरुंगातच त्याला राहावं लागेल। बारामती पोटनिवडणुकीवेळी 5 वेळा सुनेत्रा पवारांना फोन केला होता, पण संपर्क झाला नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। गुंगी गुडियावरून केलेली पोस्ट पुढच्या काळात खोटी ठरावी, हर्षवर्धन सपकाळ यांनी अपेक्षा व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश। अधिकाऱ्यांना तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना। नाशिक महापालिकेची महासभा आज पार पडणार। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्यानं विशेष महासभा। विविध संघटनांकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार। नाशिक महापालिकेसमोर होणारं आंदोलन स्थगित। शहरातल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ होणारं मानवी साखळी आंदोलन मागे। महापौर उपमहापौरांशी चर्चा केल्यानंतर निर्णय। 15 ऑगस्ट नंतर पुढील निर्णय घेतला जाईल। मनमाड नगर परिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक मजीद शेख 6 वर्षांसाठी अपात्र। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। शेख प्रभाग क्रमांक 8B मधून नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव जागेवरून निवडून आले होते। मराठा समाजालाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण शक्य। राज्य सरकारचा उच्च न्यायालयात युक्तिवाद। मराठा समाज मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकत असल्याची भूमिका। गायकवाड आयोगापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यासच झाला नसल्याची सरकारची न्यायालयात भूमिका। जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटर इथे 3 दिवसीय वनरंग या कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाला आज शरद पवार उपस्थित राहणार, तर उद्या म्हणजेच 9 ऑगस्टला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे MD विजयसिंग देशमुख यांनी वाटोळं केलं। महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप। MD सरकारला अडचणीत आणण्याचं काम करतायत, मराठा समाजाचं नुकसान करत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अभिजित दिपकेंनी पोलिसांचा अपमान केला, त्यांचं पोलीस संरक्षण काढा। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी। अन्यथा दिपकेंच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं। नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून बेरोजगारी, पेपरफुटीसह इतर समस्यांवर तरुणांशी चर्चा करणार। राहुल गांधींच्या प्रयागराज दौऱ्याआधी पोस्टर वॉर सुरू झालंय। राहुल गांधींविरोधात प्रयागराजमध्ये पोस्टर्स लावण्यात आले। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आले। झारखंडमधील रांचीमध्ये पेपरफुटी विरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस। काल सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली चर्चा निष्फळ। आज पुन्हा सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होणार। ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावरती झारखंडमधील रांचीत शाईफेक। झारखंड लोकसेवा आयोगातील पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ही शाईफेक करण्यात आली आहे। माओवादी पुस्तकं डाउनलोड करणं गुन्हा नाही, मुंबई उच्च न्यायालयानं सरकारची कानउघाडणी केली। टीसच्या 7 विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर। दिवंगत प्राध्यापक साईबाबांना आदरांजलीच्या कार्यक्रमात सहभागी होणं गुन्हा नसल्याचं कोर्टाचं मत। डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय, मुंबई हायकोर्टानं पुन्हा FDAला झापलं। अन्न सुरक्षेची अंमलबजावणी पद्धतशीरपणे करण्याचे FDAला कोर्टाचे निर्देश। धोरण ठोसपणे राबवताना तलवारीनं डास मारू नका, कोर्टानं सुनावलं। FDAकडून मुंबईतील 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित। अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे FDAची कारवाई। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आढळल्यानंतर FDAची IIT मुंबई कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर कारवाई। नियमांचं पालन होत नसल्यानं कॅन्टीन बंद करण्याची नोटीस। बीड जिल्ह्यामध्ये बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्या 5 ऑइल मिल्सवर FDAची कारवाई। तब्बल 1,19,000 किलोंच्या वर खाद्यतेलाचा साठा जप्त। खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक सुरू होती।
5ही ऑइल मिलचे परवाने निलंबित, दुकानंही सील केली. 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान एफडीएनं 98 हॉटेल्स तपासली. 98 पैकी 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 57 हॉटेल्स आणि कॅन्टीन्सला दर्जा सुधारण्याच्या नोटिसा. अकोला जिल्ह्यात बोगस बियाणांप्रकरणी एसआयटीची स्थापना, गुन्हा दाखल झालेल्या कंपन्या शेतकऱ्यांकडून समाधानपत्र लिहून घेत आहेत. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता समाधानपत्राची एसआयटी चौकशी होणार. बोगस बियाणं विक्री केल्याप्रकरणी 13 कंपन्यांवर गुन्हा दाखल. परभणीमध्ये सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला तब्बल 1,11,00,000 रुपयांचा गंडा घातला. आधार क्रमांकाशी गंभीर गुन्हा जोडल्याची भीती दाखवून पैसे बँक खात्यात टाकण्यास भाग पाडलं. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर दाम्पत्यानं पोलिसात तक्रार केली. नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. एका महिलेसह तिघांना अटक. आरोपींकडून 209 एटीएम कार्ड, 50 सिम कार्ड, 45 धनादेश, 45 बँक पासबुक तसंच विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केले. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं समोर. खासगी शाळेचा व्हिडिओ असल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेत महिला प्रवाशाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक. मोहम्मद रिजवान अन्सारी आरोपीचं नाव. आरोपीला गोवंडीतून अटक. जागेवर बसण्यावरून वाद झाला होता. मुंबई महापालिका रुग्णालयातील नर्सेसना मूलभूत सुविधांचा अभाव. केईएम रुग्णालयात नर्सेससाठी पुरेशा चेंजिंग रूम्स नसल्यानं नगरसेवक मिनल तुरडे यांनी निदर्शनास आणून दिलं. गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीत मुद्दा उपस्थित केला. ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदल होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदलाचे निर्देश दिले. कमीत कमी लोक विस्थापित होतील याकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. रिंग मेट्रोच्या सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश. गाई आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघानं निर्णय घेतला. त्यामुळे म्हशीचं दूध 78 रुपये तर गाईचं दूध 62 रुपये प्रति लिटरनं मिळणार. दरवाढ 11 ऑगस्टपासून लागू केली जाणार. रिझर्व्ह बँकेनं नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात सारख्या सहकारी चळवळ बळकट असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं नवे नागरी सहकारी बँक उदयास येण्याची शक्यता. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1.5 लाखांवर. आखाती देशातील युद्ध थांबल्यानं सोन्यातील गुंतवणुकीत वाढ झाल्याची माहिती. चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची वाढ. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 2,30,000वर. आखाती देशातील युद्ध थांबल्यानं चांदीचे दर वाढले. कोकणात गणेशोत्सवात जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं 42 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार. या विशेष गाड्यांचं आरक्षण 9 ऑगस्टपासून सुरू होईल. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे रेल्वे स्टेशनवरून रेल्वे धावणार. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीच्या संवर्धनाचा मार्ग अखेर मोकळा. रासायनिक लेपनाविरोधातील याचिका कोल्हापूर न्यायालयानं फेटाळली. भारतीय पुरातत्व विभाग लवकरच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर रासायनिक लेपनाची प्रक्रिया सुरू करणार.